श्री स्वामी समर्थ. अरे अरे थांब, याआधी तू कधी स्वामी संदेश ऐकले नाहीत का? काय झालं, तू तर रोज दिवसातून कित्येक वेळा आणि कितीतरी असेच स्वामी संदेश ऐकत असतो. पण काय झालं, काहीच अनुभव आला नाही का? या संदेशापासून तुला काही लाभ झाला नाही का? संदेश ऐकून तुला स्वामींची अनुभूती आली नाही का? कदाचित तुझे उत्तर नाहीच असेल. आणि का, हे मला माहिती आहे. या संदेशाला शेवटपर्यंत ऐका, कारण यात तुम्हाला 2 फायदे होणार. एक तर कळेल की याआधी तुम्ही काय चुका केल्या होत्या, आणि दुसरं म्हणजे शेवटपर्यंत ऐकल्यानंतर यावेळेस तुम्हाला अनुभव येईल. स्वामी म्हणतात, जे माझे फक्त भक्त आहेत पण मेहनतीला कटाळतात, त्याची मी साथ देणार नाही. त्यांनी मेहनतसुद्धा करावी आणि भक्तीसुद्धा. मग त्यांचं नशीब जरी आडवं आलं तरी मी आहे, कधी हरू देणार नाही. त्यांना कोणत्याच गोष्टीत अडू देणार नाही. त्यांना तेथून चांगल्या मार्गाने पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे. मी सदैव त्यांच्या पाठीशी राहीन. आयुष्यात तुम्हाला कित्येक अडचणी येतील आणि कित्येक आल्यासुद्धा असतील. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींचे भक्त आहात. तुम्हाला त्या अडचणी सोडवणाऱ्याच येतील. काही लोकांच्या आयुष्यात अशा अडचणी येतात ज्या की सुटतच नाहीत आणि त्यावरही अडचणी येतच जातात. पण स्वामी म्हणतात, तुम्ही काळजी नका करू, मी तुमच्या पाठीशी आहे. अडचणी आल्या तरीही सुटणाऱ्याच येतील. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती. हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई आणि खरी दौलत हेच आहे. बाकी पैसा, गाड्या, बंगला हे तर फक्त मोह आहे. याकडे दुर्लक्ष करा, त्याकडे काहीच लक्ष देऊ नका. जे तुम्ही विचार केला आहे ते आता सत्यात येणार आहे. ज्याबद्दल तुम्ही विचार करत होते आता तेही तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक गोष्ट जी आजपर्यंत किंवा याआधी तुम्ही विचार केली होती, आता ते तुम्हाला सर्व काही योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य त्या मार्गाने मिळेल. फक्त विश्वास ठेवा. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करता येतो, त्यासाठी स्वामींची सेवा करावी लागते. जसं या संदेशाला लाईक करा, हेही स्वामींची सेवाच आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, हेही स्वामींची सेवाच आहे. स्वामींचे नामस्मरण घ्या, हेही स्वामींची सेवाच आहे. आयुष्यात स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, मित्र वाढले नाहीत तरी पण चालेल, पण जे शत्रू आहेत ते वाढवू नका. कारण आयुष्यात कधी, कोण आणि कसा तुमचा बदला घेईल सांगता येत नाही. घराची योग्यता, व्यवस्था हीच घराची शोभा. संतुष्टता हीच घराची लक्ष्मी. समाधान हेच घराचे वैभव. धार्मिकता हाच घराचा कळस. आतिथ्य हेच घराचे सुख. तुमचे घर आज तुम्ही जसे विचार करताय तसे नसेल, पण एक दिवस असे असेल जसा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. माहिती आहे, तुमच्या आयुष्यात पैशाची अडचण आहे. काळजी नका करू, एक मंत्र आहे, शेवटपर्यंत ऐका. त्या मंत्राने तुम्हाला सर्व काही मिळेल. धन, पैसा, सर्व काही.
तो मंत्र पुढे आहे. त्याआधी स्वामी सांगतात, माणूस हा कोणत्याही धर्माचा नसून तो प्रथम माणूस असतो. माणुसकीने वागणे हाच प्रत्येक माणसाचा खरा धर्म आहे. म्हणून प्रत्येकाने माणुसकीने वागावे. बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते. या जगात काही गोष्टी चुकीच्या दिसतात तर काही खूप चांगल्या दिसतात. ते आपल्यावर आहे, आपण पाहतो कोणत्या. जे पाहाल तेच दिसेल. स्वामी बोलतात, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरचा शत्रू असो वा मित्र असो, नेहमी त्याला एवढ्या शांतपणे आणि एवढ्या त्याला सज्जनपणे बोला की तो कितीही आणि कसाही असो, तुमचा दिवाना झालाच पाहिजे. तो तुमचा एवढा आवडता झाला पाहिजे की त्याला वाटलं पाहिजे की ह्याच्याशिवाय आपल्या जीवनाला मजा नाही. तुम्ही जसे बोलत आहात, जसे वागत आहात, लक्ष देऊन विचार करा की समोरच्याला ते पद्धत आवडेल का. प्रामाणिक राहा आणि जेवढं होईल तेवढं सज्जन बना, तेवढं चांगलं वागा. शक्तीपेक्षा आयुष्यात सगळ्यात जास्त युक्ती महत्त्वाची असते. माणसाला किती आयुष्य मिळणार आहे, कधी मृत्यू येणार आहे हा नशिबाचा भाग असतो. पण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणे हा एक फक्त कर्मांचाच भाग असतो. फांदा तोडून झाड मरत नाही, घर सोडून माया तुटत नाही आणि वेश बदलून स्वभाव बदलत नाही. आसक्ती मुळासाठी तोडावी लागते. या भूतलावर दानाखरा एक दानवीर होता. तो दानवीर दुसरा कोणी नसून तुम्ही स्वतः होते. आठवण करा, जेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं तेव्हा तुम्ही लोकांना कसा संयम दाखवला, गडबड केली का. आणि जेव्हा तुमच्याकडे सर्व काही होता तेव्हा तुम्ही लोकांना कसा रुबाब दाखवला. क्षमतेसारखा तप नाही, संतोषपेक्षा मोठं सुख नाही. लोभासारखा रोग नाही, दयेपेक्षा मोठा कोणताच धर्म नाही. तुम्ही विचार करा की जे तुम्ही गेल्यावर त्याला फरक पडणार तो व्यक्ती कोणता. तुम्ही कदाचित मेल्यानंतर किंवा कुठेतरी निघून गेल्यानंतर तुमच्या आयुष्यातील कोणता असा व्यक्ती आहे ज्याला तुम्हाला गेल्यानंतर खूप फरक पडणार आहे. तो एक असू शकतो, ते अनेक असू शकतात, पण ते जेवढेही आहे त्यांचीच साथ द्या. बाकी सर्वांना त्यांच्या त्यांच्या नशिबावर सोडून द्या. मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळते. ज्ञानी समृद्धी व्यक्ती दुसऱ्या कोणाशीही कोणत्याही बाबतीत स्पर्धा करायला जात नाही. चिंता मेलेल्या माणसांना जाळते, पण चिता हे तर त्यांना जाळून टाकते. पण चिता हे मेलेल्याला जाळत असते, तर चिंता हे जिवंत माणसाला जाळत असते. लक्षात घ्या, गोष्टी मनाला लागतील पण आयुष्य बदलतील. चांगले चरित्र हे हिऱ्यासारखे असावे, त्यावर कशानेही ओरखडा पडलेला नसू द्या. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नये, कारण बदनामीची भीती त्यांनाच असते ज्यामध्ये इतरांसाठी काम करण्याची हिंमत असते. प्रीतीची वेल धर्माचं कुंपण मनातील नाही. चरित्र हाच खरा इतिहास असतो. स्वामी म्हणतात, दुर्बळपणा, भीती, एकाकीपणा आणि अज्ञान ही अंधश्रद्धेची कारणे आहेत. क्रांती ही तत्वामुळे घडून येते, बंदुकामुळे नव्हे.
क्रांती प्रथम डोक्यात होते, मग कृतीत उतरते. स्वामी सांगतात, अरे बाळा, काय झालं? नाराज आहे का? तुझ्या जीवनात अडचणी आहेत का? तुला ज्या समस्या येत आहेत त्यांना घाबरत आहेस का? अरे तू काळजी करू नको, भिवू नकोस, आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहो. तू फक्त आम्हाला एक हाक देऊन बघ. तुला जेव्हा जिथे कुठे वाटेल तिथे येऊन तुझी मदत करणार. तुला कशाचीही अडचण असू दे, ती अडचण पैशाची सुद्धा असू दे, आम्ही येणार, विश्वास ठेव. कोणत्याही व्यक्तीजवळ वादाविद भांडणं हे कधीही करू नका. अरे आजचं आयुष्य उद्या नसेल. तुम्ही तुमच्या स्वभावामुळे लक्षात राहता. स्वभाव लक्षात ठेवा. जसे तुम्ही लोकांना वागवता तसे ते तुमच्यासोबत वागतील. अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा आहे, त्याशिवाय काहीच नाही. कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे. योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे गप्प राहणं म्हणजे येणाऱ्या संकटांना दूर ठेवण्यासारखं आहे. खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असते. जगातील सर्व विचारी डोक्यापेक्षा एक प्रेमळ अंतःकरण सर्वात श्रेष्ठ असतो. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन आहे. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. डॉक्टर रोगांना जळवतात असे म्हणण्यापेक्षा रोगी डॉक्टरांना जवळतात असे म्हणणे अधिक योग्य आहे. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारातच परावर्तित होतो. प्रखर बुद्धिमत्तेपेक्षा शुद्ध चारित्र्य हे सर्व श्रेष्ठ आहे. संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो. शहाण्याला शब्दांचा मारा असतो. स्वामी सांगतात, व्यवस्था हीच घराची शोभा आहे. जर व्यवस्था नसेल तर ते घर म्हणण्या एवढे लायकीचे नाही. रिकामे डोके सैतानाचे घर उगेच म्हटले जात नाही. आयुष्यात कुठेतरी स्वतःला कामात लावून द्या. अरे थोडं काम केल्यानं काही मरणार नाही. काम करण्यात थोडं व्यस्त होऊन पहा. जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा सर्वात जास्त ऊब देणारी लहान अग्नी चांगली असते. ज्यांचा अंत गोड त्यांचं सर्वच गोड असते. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला सर्व नाती आयतीच मिळत असतात, पण मैत्री मोठं नातं आहे आणि तेच स्वतः निर्माण करावं लागते. आत्मविश्वास असल्याशिवाय माणसाला यश मिळू शकत नाही. आत्मविश्वास ही अशी ऊर्जा आहे जी एखाद्या व्यक्तीला आव्हाने, अडचणी आणि यशासह येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यास ध्येय देते. तुमचा आत्मविश्वास वाढो यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्वामी संदेश ऐकणं हे खूप गरजेचं आहे. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात. मदतीचा हात कुठे मिळेल याच्या शोधात तुम्ही आहात काय? तर माझे ऐका, तो हात तुमच्या मनगटाजवळ आहे. ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इन्व्हेस्ट नव्हे किंवा हे इस्टेट नव्हे जे तुम्हाला पिढी दर पिढी मिळत राहणार. हे मिळवावे लागते, त्यासाठी कष्ट करावे लागतात. ते तुम्हाला जमेल का? तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळाले नसेल तरी मिळालेले काम आवडीने करा. कोणत्याच गोष्टीची कमी नसेल, पैशाचीही आणि आनंदाचीही. बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन पोहोचविते,
पण तेथे किती काळ टिकून राहायचे हे मात्र तुमचे वर्तन ठरविते. आशेचे बी पेरले व प्रयत्नांनी खतपाणी योग्य वेळी दिले तर यशाचे पीक पदरात पडणारच. अपमान व गोळ्या दातांनी चावता येत नाही, त्या सरळ पोटात गिळाव्याच लागतात. जर दाताने चावत बसण्याचा प्रयत्न कराल तर आणखीन कडू लागेल, तुम्हाला सहन सुद्धा होणार नाही. आळसासारखा शत्रू नाही आणि आत्मविश्वासासारखा कोणताच मित्र नाही. आपल्या गुप्त गोष्टी इतरांना सांगणे हे मूर्खपणाचे चूक आहे, तर दुसऱ्याने आपल्या विश्वासात घेऊन सांगितलेले गुपित इतरांना सांगणे विश्वासघातच म्हटला जातो. आचाराच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते. जीवनाचे रान केल्याशिवाय विद्येचं उद्यान फुलत नाही. ध्येयाच्या नौकेत बसून प्रयत्नांनी वल्ही मारली तरच यशाचा किनारा जवळ येऊ शकतो. काहीही आपलं नव्हतं, काहीही आपलं नाही आणि काहीही आपलं राहणार नाही. आचाराच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते. जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान कधीच फुलत नसते. ध्येयाच्या नौकेत बसून काही जरी करायचे असेल तर प्रयत्न महत्त्वाचे आहे. अहिंसेत भित्रेपणाला किंवा दुर्बलतेपणाला मुळीसुद्धा स्थान नाही. हिंसक माणूस कधी काळी अहिंसक होऊ शकेल, पण मित्र हा कधीच अहिंसक होऊ शकणार नाही. आळस नावाची गोष्ट नसती तर सगळेच यशस्वी असते. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. ते जग त्यात पुढे झुकते जो परिस्थितीला समोर झुकवतो आणि त्या परिस्थितीसमोर स्वतः कधीच झुकत नाही. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुम्हालाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. दुनिया जिंकायची असेल तर दुनियादारी ओळखायला शिका. सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो, तो माणसाच्या शब्दातूनही जगभर दवरत असतो. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. आलेले अपयश विसरा, येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा. मी नंतर करेल असा कोणताच श्रीमंत व्यक्ती म्हणत नाही, कारण त्याला त्याचे ध्येय म्हणजे पैसा कमवायचा असतो. जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरायचा प्रश्न येतच नाही. लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत, त्यांना जिंकून दाखवा. प्रत्येक समस्येच्या आत एक संधी आहे. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात. आयुष्यात कोणावरही फार काळ राग मनात धरू नका. रागवावं, भांडावं, पण मन मोकळे करून टाकावं, म्हणजे आपल्याला मानसिक त्रास होत नाही. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा हारलेले असतात. एखादा क्षण हसवितो तर एखादा क्षण रडवितो, पण या जीवनरूपी मार्गावर येणाऱ्या प्रत्येक क्षण जीवन जगण्याचा कला शिकवून जातो. देव प्रत्येकाच्या पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो, पण तो घास त्याच्याच घरट्यात आणून देत नाही. पक्षाला तो घास शोधून आणावा लागतो. तसेच तुम्हाला पैसे, यश, सर्व काही गोष्टी देवाने दिल्या आहेत. तुम्ही शोधा आणि घेऊन या, कारण ते तुम्हालाच करावे लागणार. आता तुमच्या हातात कष्ट केल्याशिवाय देव मुळीच देणार नाही. समाधान हेच घरातील सुख आहे. ज्या घरात समाधान नसेल त्या घरात सुख असूच शकत नाही.
घोड्यावरून पडला तर पुन्हा सावरले जाल, मनातून उतरला तर सावरू शकणार नाही, एवढे तुम्ही खाले जाल. माणसाच्या उच्चारावरून त्याची विद्वत्ता, आवाजावरून नम्रता, आचरणावरून शील समजते. विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे. धर्म तो सगळेच पालन करतात, पण लक्षात ठेवून कर्तव्य कोणीच पालन करत नाही. शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांची ज्याला जाणीव होते तोच जीवनात यशस्वी होतो. ध्येयाच्या नंदीच्या पुढे जाणे म्हणजे यश होय. आपल्या नशिबाचे मालक व्हा, परिस्थितीचे गुलाम होऊ नका. स्वामी सांगतात, संयम हा सोन्याचा लगाम आहे. त्याने पशुचा माणूस आणि माणसाचा देव होतो. हास्य हे जीवनाचे फूल आहे, परंतु अश्रू हे त्यांचे फळ आहे. अवघड आहे, कठीण आहे म्हणून सोडून दिलं असतं तर शिवरायांचे स्वराज्य कधी राहिलं नसतं उभं. प्रयत्नांनी स्वराज्य झालं तर तुम्ही तुमचं सुद्धा साम्राज्य निर्माण करू शकता. फक्त प्रयत्न करा. डोळे तर जन्मताच देवाने आपल्याला दिलेले असतात. कमवायची असते ती नजर. चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची आपली नजर बनवा. ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे. कुटुंब प्रमुखाची स्थिती प्रत्येकाच्या शेंड्यासारखी नसते. तो ऊन, पाऊस, वारा, वादळ वगैरे सर्व आपल्याच अंगावर झेलतो, परंतु त्या पत्राखालील राहणारे मात्र म्हणतात की हा खूप आवाज करतो. त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि शांतता कित्येक पटीने वाढते, ज्यांना कौतुक आणि निंदा एक समान वाटतात. चांगल्या भावनेने सर्व काही करा आणि काही अपेक्षा करू नका. तुम्ही कधीही निराश होणार नाही. स्वामी म्हणतात, खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना सर्वांना आवडतात, खरं बोलणारी व्यक्ती सर्वांनाच खटकतात. माणसाची सवय आहे, जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं आणि ज्याची गरज संपली त्याला फेकून द्यायचं. आयुष्यात तुम्हाला एक गोष्ट तर नक्कीच मिळेल, ती म्हणजे यशाची प्राप्ती. जर तुम्ही मेहनत न थकता आणि न थांबता करत असाल तरच. कुणी आपलं वाईट केलं की त्याचंही वाईट व्हावं ही भावना आपल्याला संपवून टाकते. यातून मुक्त होऊन स्वतःला शांत करण्याचा मार्ग एकच, ते म्हणजे क्षमशील राहणं. माणसाला जीवनात जगायचे ते केवळ आपुलकीनेच, कारण पैसा, वेळ, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास आयुष्यात कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. शरीर आणि मनाचे नाते एकदम घट्ट आहे. शरीराने दुर्बळ झालेला माणूस मनाने बरा होऊ शकतो, पण मनाने दुर्बळ झालेला माणूस शरीराने बरा होऊ शकत नाही. आयुष्यात नेहमी लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा इतरांना समजून घेता आणि मनाने मोठेपणा ठेवता. जर शेतात बी पेरलं नाही तर निसर्ग शेती गव्हाने भरून टाकतो. तसेच जर डोक्यात सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार स्वतःची जागा बनवतात. परिस्थिती कशीही असो, फक्त वाईट काळात चांगले लोक आणि चांगले विचार सोबत ठेवा. स्वामी म्हणतात, हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐकला असेल, जर स्वामींवर विश्वास ठेवत असाल तर. पण एक लक्षात घ्या, या संदेशानंतर मोठा अनुभव येईल. फक्त आता जिथे कुठे असाल, ज्या स्थिती, ज्या परिस्थितीमध्ये असाल, मन एकाग्रत करा आणि 2 मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा.
जास्त वेळ नाही दिला तरी चालेल, पण एकदा तरी म्हणा, श्री स्वामी समर्थ.